पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यात मुख्यमंत्री यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। यात गावापासून शहरापर्यंत शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांसाठीच्या घोषणांचा समावेश आहे। तसेच या अर्थसंकल्पात काही नवीन योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत। या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत असल्यावर अर्थसंकल्पाचं भाष्य केले। या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की विकसित महाराष्ट्राची थीम तयार केली। यावर आधारित हा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्प सर्वसमावेश आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफ आणि केली उत्पादन खर्च 25% कमी आणायचा आणि उत्पादकता वाढायची असा हा अर्थसंकल्प आहे। 7,69,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे। विकसित महाराष्ट्र 2047 संकल्प वरून हा अर्थसंकल्प तयार केला आहे। जाणीवपूर्वक रोडमॅप तयार केला आहे, त्यावर आधारित महिला अर्थसंकल्प आहे। मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की मला सांगताना आनंद वाटतो, विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होतं, आश्वासन पूर्ण केले आहे। शेतीच्या एआयचा उपयोग करत उत्पादन खर्च कमी आणण्याचा हा उपाययोजना सांगितल्या आहेत। ॲग्रीस्टॉक आणि महाविस्तार हे 2 प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत। फोटो टाकला तरी पिकांची परिस्थिती काय हे कळू शकेल। कोणत्याही तज्ज्ञाची आवश्यकता भासणार नाही। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम जोरात सुरू आहे। 13-14 हजार मेगावॅट पर्यंत आपण पोहोचू। सकाळी देखील शेतकऱ्यांनी आम्ही वीज देऊ शकतो। इतर मजुरांना सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। सगळ्या क्षेत्रात डिजिटायझेशन करण्याचा आपला प्रयत्न आहे। नदीजोड प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेने आपल्याला पैसे दिले आहेत। शेतकऱ्यांच्या मोफत वीजसाठी 32,000 कोटी दिलेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली। पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की 51 लाख कोटी रुपयांची आपली अर्थव्यवस्था आहे। जगातील देशात 29 देश आपल्या पुढे आहेत, म्हणजे जागतिक पातळीवर विचार केल्यास जगातील 30व्या नंबरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे। अनेक महत्त्वाच्या देशांपेक्षा मोठी अर्थव्यवस्था आपली आहे। मला विश्वास आहे या गतीने वाढत राहील तर 3री अर्थव्यवस्था आपलीच बनेल।